रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपण एका विशेष अभिनेत्याला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे संदीप पाठक. एक उत्तम अभिनेता, दरवर्षी न चुकता वारी करणारा आणि वारीचा अनुभव देणारा असा हा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. जाणून घेऊ संदीप पाठक यांना च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. संदीप पाठक यांच्या पलीकडे जर काही सांगायचं असेल तर ते नेमके कसे आहेत, काय ओळख सांग? माझं प्रोफेशन हे ऍक्टिंग आहे, अभिनेता आहे, समाजात माहिती आहे अभिनेता. परंतु च्या पलीकडे जे तुम्ही म्हणताय तर ते एक मला माणसांमध्ये मिसळून जगायला आवडतं, ग्राउंडेड माणसांशी सतत कनेक्ट मध्ये राहायला आवडतं. मी गावातला असल्यामुळे ग्रामीण भागाची नाळ अजून माझी तुटली, सो तो कनेक्ट मला नेहमी भावतो माझा, म्हणजे भावतो म्हणजे मला ते करावं असं वाटतं. त्यामुळे मी जरी अभिनेता असं असेल तरी मला ते माझं प्रोफेशन, मी स्टेजवर अभिनेता आहे, मी कॅमेरा समोर अभिनेता आहे. पण एरवी मला असं वाटतं की नाही, मी असं जपली पाहिजेत, माणसं सांभाळली पाहिजेत, माणसांमध्ये विरघळून जाता आलं पाहिजे. साखर जशी दुधामध्ये विरघळते तसं आपल्याला समाजामध्ये, समाजाशी एकरूप राहून आपल्याला समाजासाठी काय देता येईल. समाजाने आपल्याला भरपूर दिलंय, नाव दिलंय, तर समाजामुळेच पैसा मिळालेला आहे. तर आता आपल्याला समाजाला काय देता येईल, म्हणजे आधी आपलं पोट भरलेलं नव्हतं, आता पोट भरलंय, ढेकरही दिलाय, तर आता आपल्या ताटातलं दुसऱ्याला देण्याची वेळ आलेली आहे. जो मी च्या पलीकडे जो आहे, मला हे नाहीये की मी बघा कशी मदत करतोय, पण आपल्याकडे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर त्या परंपरेतला मी आहे असं मला वाटतं. पण वराड निघाले लंडनला हे तर सगळ्यांना आता माहितीच आहे, आणि आता दुसरं कुठलं नाव याच्यासोबत जोडलं गेलं असेल तर ते संदीप पाठक आहे, यात काहीच शंका नाहीये. पण वराड निघालं हा आपल्या आयुष्यातला एक चांगला माइलस्टोन ठरू शकतो, हे केव्हा क्लिक झालं नेमकं? आपल्या आयुष्यातलं माइलस्टोन ठरू शकतो हे आता आपण म्हणायला धजाऊ, पण सुरुवातीला मला असं वाटलं की ते मला पेलवेल का. बरं, शिवधनुष्य आहे ते मला, मी पेलवू शकेल का, मी करू शकेल का, त्याला न्याय देऊ शकेल का, इतकी उंची गाठलेलं नाटक आहे ते, तर ते मला करता येईल का. सो अशा द्विधा मनस्थितीमध्येच मी होतो 2012 मध्ये, आणि हळूहळू त्याच्यावर पकड बसत गेली माझी, आणि मग आता ते माझ्या ताब्यात आलेलं आहे, माझ्याप्रमाणे मी ते करतो आहे आणि लोकांना ते आवडत आहे. सो मला असं वाटतं की लक्ष्मणराव देशपांडेंनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं नाटक, ती जबाबदारीची शाल माझ्या अंगावर आहे, आणि ती जबाबदारीची शाल आहे ही सुद्धा मला जाणीव त्याची आहे. वराडनी काय दिलं असं जर संदीप पाठकांना विचारलं तर ते काय सांगतील? प्रत्येक कलाकृती तुम्हाला, म्हणजे कुठली कलाकृती 3 गोष्टी एकत्र कधीच देत नाही. एखादी कलाकृती असते जी तुम्हाला पैसा देते, बरं, एखादी कलाकृती असते प्रसिद्धी देते, एखादी कलाकृती असते एक्सपेरिमेंटल फिल्म असते ज्यात पैसे मिळत नाही, ती फिल्म फार चालत नाही, पण तुम्हाला त्याचं समाधान मिळतं ते केल्याचं. एखादं नाटक असतं जे फार प्रयोग होत नाहीत, परंतु ते नाटक आपण केलं, म्हणजे सखाराम बाइंडर करत असताना त्या कामाचं समाधान आहे की आपल्याला ऍक्टर म्हणून आपला कस लागला. अशा प्रत्येक कलाकृती 3 गोष्टी देत नाहीत, पण वराडनी मला काय दिलं तर समाधान दिलं, प्रसिद्धी दिली, पैसा दिला, आणि एक वेगळा कॉन्फिडन्स दिला की मी लोकांना 2 तास एकटा होल्ड करू शकतो. आम्हाला संदीप पाठक एक अभिनेता झाले त्याच्यानंतरच माहिती आहेत, पण जर समजा संदीप पाठक अभिनेता नसते तर कुठल्या क्षेत्रामध्ये असले असते, काय करत असले असते? प्रोफेसर असतो. बर, कारण माझे आई वडील प्रोफेसर आहेत, त्याच्यामुळे मला मराठीचा प्रोफेसर असतो, किंवा मला शिकवायला आवडतं, मी शिक्षक झालो असतो किंवा प्रोफेसर झालो असतो नक्कीच, कारण माझ्याकडे वक्तृत्व आहे, त्यामुळे प्रोफेसरच्या ह्याला गरजेचं आहे मुलांना शिकवताना. मला असं वाटतं की मी प्रोफेसर झालो असतो नक्की. जेव्हा कधी थोडासा वेळ मिळत असेल तर तो वेळ कशा पद्धतीनं घालवला जातो किंवा घालवायला आवडतो? फॅमिलीला वेळ कमी देणं होतं. जेव्हा वेळ असतो तेव्हा मग घरी मुलांसोबत मग कॅरम खेळणं असेल, किंवा काय गप्पा असतील, किंवा काही त्यांच्यासाठी जेवण बनवणं असेल, तर मला असं वाटतं की फॅमिली वाला मी आहे, त्यामुळे एरवी माझ्या मुलांना वेळ देणं होत नाही मला, मी पळापळ चालू असते माझी. पण जेव्हा मला रिकामा वेळ मिळतो तेव्हा मग मी दिवसभर घरी असतो. मग मुलीला शाळेत सोडणं असेल, आणणं असेल, किंवा फॅमिलीला घेऊन बाहेर जाणं असेल, सो मला त्याच्यामध्ये रमायला जास्त आवडतं, कारण ती लोक माझ्यासाठी सगळं कॉम्प्रोमाइज करतात, किंवा बायको सगळं घर सांभाळते माझं. मला असं वाटतं की जेव्हा मला वेळ असतो तेव्हा
मी त्यांना वेळ देणं हे माझं कर्तव्य आहे. घरच्यांच्या बाबतीत सुरू होत असेल ना, आता मुलीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणालात तर संदीप पाठक यांची मुलगी आहे किंवा माझे बाबा संदीप पाठक आहेत वगैरे, असं कधी? ऑब्विसली होतं बाहेर गेल्यानंतर, पण मी थोडं शाळांनाही ते सांगतो, शिक्षकांना वगैरे, की त्यांना तसं ट्रीट करू नका, त्यांना नॉर्मल हे ट्रीट करा. त्यांना वाटतं का म्हणे की आपण कोणतरी वेगळे आहोत आणि आपले वडील काहीतरी आहेत. बरोबर. सो मला नेहमी असं वाटतं की प्रोफेशन हे तुमच्या घराच्या बाहेर पाहिजे आणि घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही परत ती वेगळी भूमिका आहे. त्यांचा मी बाबा आहे किंवा माझ्या बायकोचा मी नवरा आहे, आईचा मी मुलगा आहे, तर तेच नातं असायला हवं. ते अभिनेता, ग्लॅमर वगैरे ते सगळं घराच्या बाहेर हवं. घरामध्ये आल्यानंतर नॉर्मल आयुष्य जगता आलं पाहिजे. कुठल्या गोष्टी असं सांगता येतील की ज्या प्लस पॉइंट आहेत आणि ज्या गोष्टी बदलाव्याशा वाटतात? प्लस पॉइंट मला असं वाटतं की प्रामाणिकपणे मेहनत करणं. बरं. आणि कलेशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. नाटक करत असताना, सिनेमा करत असताना, की नाही आपण या व्यवसायाने आपल्याला मोठं केलेलं आहे. सो ती भाकरी विसरायची नाही, मुळं विसरायची नाहीत आणि प्रत्येक प्रयोग चांगलाच झाला पाहिजे. तिथे पाट्या टाकायच्या नाहीत. हा माझ्यातला प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. आतापर्यंत कधी कामामध्ये पाठी नाही टाकली, उरकले नाहीयेत कधीच प्रयोग जायचं म्हणून. आणि माझ्यातला बदल करावा असं वाटतो म्हणजे रिझल्ट आला नाही तर मी थोडं बॅकफुटला जातो. म्हणजे एखादं कलाकृती काही करायची आहे किंवा आता युट्यूब चॅनल सुरू केलं तर अरे यार असं होतं की लवकर डिसअपॉइंट झाल्यासारखं होतं. ओके. हा, लवकर की यार पेशन्स लेवल आहे माझ्यात पण ती वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटतंय वयानुरूप. बर. ओके. तो वाढवणं गरजेचं आहे, म्हणजे ते अप्लाय होणं गरजेचं आहे. हे कळतं पण वळत नाही असं होतं माझं. बहुत बढिया, बहुत बढिया. आपण फक्त कॉमेडी ऍक्टर नाहीये हे जाणीवपूर्वक आपण असं केलं का नेमकं कामं येत गेली आणि तशा पद्धतीने होत गेलं? नाही, कामं येत गेली, होत गेलं. आणि मला अजून एक असं वाटतं की कुठलाही ऍक्टर ना हा कॉमेडी ऍक्टर असं काही नाहीच आहे प्रकार. मुळात ऍक्टर असंच आहे. कारण अनेक म्हणजे हवा येऊ द्या बघा तुम्ही, हास्य जत्रा बघा, म्हणजे भाऊ कदम आहे, समीर चौगुले आहे, सागर पांडे आहे, श्रेया बुगडे आहे, किती नावं घेऊ, ओंकार भोजने आहे. ही लोक इतकं अप्रतिम सिरियस काम केलेलं या सगळ्यांनी. मी आहे म्हणजे आम्ही विनोदी काम मोठ्या प्रमाणात करतो म्हणून ते कॉमेडी ऍक्टर असते, लोक हे करतात. परंतु ऍक्टर हा ऍक्टर असतो, तो सगळ्या प्रकारचं काम करू शकतो, उत्तम करू शकतो. आणि त्यामुळे असं काही ठरवून नाही झालंय माझ्यामध्ये. ते म्हणजे काय म्हणत आलं की मी सिरियस काम मला करायला आवडतं, विलन आवडतं करायला, त्याच्यानंतर कॉमेडी तर आवडतं, लोकांना हसवायला आवडतं. सो दैनंदिन आयुष्यामध्ये लोकांना हसवायला आवडतं. सो असं काही ठरवून नाही होत की आम्ही सिरियस काम करणार आहे, आता मी काहीतरी सोशल मेसेज वालं काम करणार आहे. असं नाही होत. ते हो जाता है, मतलब ते काम करतात तसं आपण ते करत जातो. बहुत बढिया. आज गप्पा मारून अभिनया पलीकडचे संदीप पाठक समजून घेण्यामध्ये आम्हाला खरंच खूप मजा आली. पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. आज च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत होते अभिनेते संदीप पाठक. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.